नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे शुक्रवार आणि आता 9:45 झालेले. घरातले माझे सर्व कामं झालेले आणि आज अक्षय तृतीया आहे. तर अक्षय तृतीयाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि तुमच्या परिवाराला पण माझ्यातर्फे आणि माझ्या परिवारातर्फे पण. तर माझे घरातले सर्व कामं झालेले, झाडू पोछा वगैरे सर्वच झालेलं आहे. फक्त मला आमरस बनवायचा आहे. आज पुरणाच्या पोळ्या बनवल्या आहे मी. खास लाईट लावते, 1 मिनटं. आणि आज मी पुरणाच्या पोळ्या बनवल्या आहे. अक्षय तृतीयाच्या आमच्या खानदेशमध्ये पुरणाच्या पोळ्या बनवता आणि कोणाच्या घरी घागर वगैरे भरता. तर मला काही घागर भरायची नाही आहे, पण मी केलेलं आहे. तर इथं माझी आमटी पण झालेली आहे. गरम आहे. आत्ताच केली मी, आमटी झाली. इकडे भात लावलेला आहे. इकडे भजींचं पण मी पीठ हे कांदे मिरच्या वगैरे सर्व चिरून ठेवलेलं आहे आणि कणिक पण मळून ठेवलेले आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे मी खापरेच्या पुरणाच्या पोळ्या बनवते, तर मी कणिक पण मळून घेतलेली आहे आणि सर्व तयारी झालेली. इकडे भांडे पण घासून घेतलेले आहे. आता खाली काहीच काम नाही, फक्त पुरणाच्या पोळ्या करायचं आहे आणि आमरस बनवायचा आहे आणि भजे काढायचे. ते तर गरम गरम 10 मिनटाचं काम येते, त्याला कामाला नाही मी डरत. तर हे कामं माझे सर्व झालेले जे झाले. आणि काल करंजा बनवल्या होत्या, ते पण मी डब्बे भरून ठेवलेले. तर हे असे डब्बे भरलेले आहे माझे. छोटासा याच्यात थोड्याशे आणि याच्यात भरलेला आहे. तर म्हटलं इकडे तिकडे ठेवण्यापेक्षा याच्यात मी भरून ठेवलेलं आहे आणि इकडे असा डब्बा भरून ठेवलेला आहे. तर मुलं जेणेकरून अशी हवा पण लागेल आणि मुलं पण खातील. तर असं माझं रोजचं काम राहतं. आणि ऊन होत नाही ना तोपर्यंत मी पुरणाच्या पोळ्या टाकून येते. मला तरी पण एक दीड तास तरी लागेल पुरणाच्या पोळ्यांना, कारण की चूल मांडावा लागतो, तो चूल पेटवावं लागतो, मग टाकाव्या लागता. तर वेळच होतं, 1-1.5 घंटा तो लागतोच पुरणाच्या पोळ्यांना. तर आता 9:45 झालेले. तर चला मी बघा माझी मम्मी पुरणाच्या पोळ्या कशा बनवते ते मी तुम्हाला दाखवते. जेवण करीन तुला. ताडा पोळी झाली. पोळीवर किती छान केली. छान आली ना. या सर्वजण पुरणाच्या पोळ्या खायला आमच्याकडे अक्षय तृतीयाच्या. आता ही पोळी काढून घेते बेटा मी. खालून ना कपडा आणला गेला नाही आहे, खूपच चटका लागतो, ऊन पडलेलं आहे. तर ही पोळी मी आणि पोळ्या छान यायला लागून गेल्या. आपलं एक पोळीचं हे झालं. दादाने ना हे दुसऱ्या चक्कीवरून दळून आणलेलं आहे ते. आणि इथं ऊन बघा किती होतं इथं. आणि मी पोळ्या टाकून आत्ताच आली. पोळ्या झालेल्या आहे. तर त्यालाच ते तर गुडियाराणी इथं ताट करते माझी, नैवेद्याचं ताट करते आणि मी तिकडे तळण करते. म्हणे मम्मी मी ताट करते, तोपर्यंत तू तळण कर, म्हणजे आपलं काम पटकन होऊन जाईल. आणि आता 11:30 11:45 झालेले ना बेटा. तर हे बघा खूप मदत करते ती माझी ना सगळ्यासाठी. तर मी इकडे तिला तळण ताट करते माझी माऊ. इकडे पाहते. लाव बेटा एका साईडला सर्वला पाण्याचा हे भरून घे. आणि मी काही साडी घातली नाही आहे म्हणून तीच म्हणे मम्मी मी ताट करून घेते, तू भजे वगैरे काढून दे. हां भात लाव थोडासा, थोडं सर्व लाव. तोच ताट तुम्ही घेऊन घ्या. तर मी इथं भजे काढते. भजे पण मला थोडेच काढायचे, रात्री घरी येतील त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा मळून ठेवलेलं आहे. रात्री यांना कामात येईल. मुलं काही भजे खात नाही माझे, तर मग मी 10-15 भजे काढते. खातील तर आवडीने 1-2 आणि मीच खाणार भजे. मस्त आमरस पण आहे.
गेला नाही. आमरस थोडा बनवला एक आंब्याचा, कारण की फक्त मी आणि ताईच खाणार आहे, दादा खात नाही आपल्याला, त्याच्यामुळं इथे आमरस. बस जास्त बी करून काही फायदा नाही, ते पूर्ण फेकलं जातं. आणि रात्री मग हे आले का तेव्हा ताजा करीन मी फ्रेश आंब्यांचा. आणि नैवेद्य दाखवते. भाऊला बोलवलं असतं ना पिलू. दादा चल ना. हे बघ हळदी कुंकू लाव. देवी माताला, आशापुरी माता की जय. देवी माता आम्हाला सुखी ठेव, सर्वांना सुखी ठेव, सर्वांची इच्छा पूर्ण करा. तर पोळ्या टोपल्यामध्ये काढल्या मी आणि मुलं बसले जेवायला. गुडियाने तो ताट घेऊन घेतला आणि इतका स्वयंपाक करते मी. आणि माझा मुलगा ना काय खातो, रसोई आणि भात. तर गुडिया राणी बसली जेवायला. तर हा बघ कसं खाली मान घालतो, त्याचा अवतार बरोबर राहत नाही. आणि मी इथं पोळ्या पण काढून घेतलेल्या आहे. आणि पोळ्या मी एक्स्ट्रा बनवते, तर चूल पण पेटलेला राहतो आणि त्याच्यामुळं मी एक्स्ट्रा बनवून घेते. सर्वच आता 6-6:30 झालेले आणि उजेड आहे आपलं. अच्छा उजेड आहे, ते फोटो काढताय मला बाजूला करताय. आणि आंघोळ वगैरे करून थोडासा आराम केला होता, जेवण वगैरे करून. आणि मग आंघोळ वगैरे केली, केस वगैरे धुतले, घामाने पूर्ण ओली झालेली होती, तर ते चिपचिप होत होतं. तर माझी मैत्रीण आलेली आहे आखाजी खेळायला. बघा इथं दोघीजणी खेळत आहे, ते माय लेकी झोका आणि तिकडे दादा पण आहे. तर आवाज येत असणार तुम्हाला, मतदानचं आहे ते त्याचं. आणि वातावरण बघा किती छान झालं आहे, खूप छान असं वातावरण झालेलं आहे. आणि झाडांना म्हटलं पाणी बघायला गेली तर झाडांना पाणीच नाही आहे. पाणी टाकून देते मी. अरे यार हे लावलेलं नाही का गं, हे नंतर लावते. हे लावून देतो बेटा. आणि झाडांना पाणी टाक. पाणी नाही, झाडांना पप्पा गेले तसे, वरती आलीच नाही ना मी म्हणून. आणि इकडे बघा किती एन्जॉय, फुल एन्जॉय करताय माता. आणि इकडे गुडिया राणी, गुडिया किती झोके खाल्ले. आणि गुडिया राणीने साडी घातली, दाखव बेटा सर्वांना. गुडियाने पण आमच्यासोबत साडी घातलेली आहे आणि गळ्यात घालत नाही आहे. तिला असं घालायला काही आवडत नाही, नुसती साडी घातली आणि बस केस घालून घेतलेले. जा झोका खेळा जा. आणि झोका खेळता येते. मी पण खेळला, पण मला ना मळमळ व्हायला लागून जाते ते दिवसभरचं कामाची दगदग. आणि मी लाल कलरची साडी घातली ती. आणि तिचं ब्लाऊज ना थोडं लूज होत आहे, कारण की मी आता खूपच पतली झालेली आहे, त्याच्यामुळं. पतली झाली नाही ना हिरो ना हिरो दिन करे हे हिरो ना हिरो ना हिरो ला 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 ला. तर वातावरण खूप छान झालेलं आहे असं संध्याकाळचं. आणि मस्त फुल एन्जॉय, केव्हाचं एन्जॉय करतो आम्ही. 1-1.5 तास झाला. आणि मग मला आठवण आली, तर म्हटलं आपण पण व्हिडिओमध्ये सांगावं तर माझ्या यूट्यूब फॅमिलीला आम्ही किती एन्जॉय केला. तर हे बघा कशा फोटो काढते, यांचा फोटो मम्मी हो हो चला डोका खेळूया. गाणे म्हणा. हो का खेळत आणलाय ना, गाणे म्हणून दाखवतो. मन ग जोरात गाणं म्हणायचा. सुरेखा गाणं म्हणायचा. हो म्हण. गुडिया गाणं म्हणायचा. हातानी कैरी तथानी कैरी कैरी जो का खाय व खैरी फुटणी खडक सुटना जुई जुई पाणी वाय व पाणी वाय ताटे रत्तन दोबी दोय व जुई जुई पाणी वाय ताटे रत्तन दोबी दोय व रत्तन दोबी दो.
तटे लच्छीस ना बजार, माय तटे रच्छीस ना बजार. लच्छा लिठ्यो जो बंधून हात का लिठ्यो जो लच्छा लिठ्यो जो बंधून हात खाले. आम्हाला गाणे येत नाही पण आम्ही म्हणायचा प्रयत्न करतो आणि रीतिरिवाज मुलांना सांगतो आम्ही कसं करायचं, आम्ही लहानपणी कसं खेळायचो. आता तर एवढी आठवण राहिली नाही आम्हाला, तर तरी पण मी गुडियाला पण सांगते, कृष्णाला पण सांगते. तर असं राहतं बाई, असं खेळावं लागतं. म्हणून तिने आज साडी घातलेली आहे. तर आम्ही अशा साड्या घालायचो, गौराई मांडायचो, मस्त माळा प्रत्येक प्रकारच्या माळा करायचो. टरबूज आणलं की त्याच्या बिया काढायच्या, त्याची माळा करायची. खूप छान असं काही काही सांगते मी गुडियाला. तर गुडिया राणी बघा इथं मस्त एन्जॉय करते. चला आता यांचा झोका खेळला गेलेला आहे. हा बस मी बसू नाही ग बाई, मला मळमळ होते. आता मी नाही खेळत. थोडासा खेळू का? घे ग बाई. जिद होती तर मम्मी तू पण खेळ थोडासा माझ्यासोबत. तर तिला पण दाखव ना गुडिया. आई सुरेखा मॅडम, आणि आमची सुरेखा मॅडम पार्लर चालवते, गव्हर्मेंट क्लासेस घेते. खूप टॅलेंट आहे माझ्या मैत्रिणीमध्ये, खूपच टॅलेंट आहे. पण ती दाखवत नाही. अजिबात दाखवत नाही. ती तिच्यासारखे माझ्यासारखीच आहे. ती पण तिला दाखवायला आवडत नाही कोणाला. माझ्या झोका खेळला आणि मस्त राऊंड मारायला आलेलं आहे. दोघीजणी जेवण जिरावले. जेवण झालं. दुसरा चर रातना चर आले. रात्रीचं जेवण बाकी आमचंवालं. रात्रीचं जेवण करणार आहे. त्याच्या पहिले पुरांना जेवण आहे ना. अरे मी मनपुरता आमरस करा होता थोडासा. तर आम्ही मस्त राऊंड मारायला आलेलो आहे आता दोघीजणी. एक राऊंड मारून मग घरी जाणार. तर चला राऊंड मारून घेते आणि मग बोल. आताच बाहेरून आली आणि आता थोडा आराम करते. आणि आम्ही खूप छान असा मेकअप केला होता गुडिया राणीने मीनी, पण केस काही घातले नव्हते मीनी. गुडियाने साडी काढून टाकली. कंटाळा आला ना, थकवा येऊन जातो. असं काही घातलं का? भूक लागली. चल मी लावायचे बाकी आमचे दिवे लावायचं बाकी आहे. आणि आता सकाळचंच पडलं. त्यांना 10 वाजतील यायला. ते औरंगाबादवरून निघून गेलेले. 10 वाजतील त्यांना. आणि इथं दूध बी गरम करायचं बाकी. दूधवाला आलेला होता आणि सकाळचं दूध गरम करते. गुडिया तुला काय पाहिजे मग? आमटी गरम करून देते. भात आणि भाजी सर्व पडलेलं आहे माझं सकाळचं. आता तू काय खाणार आहे? दिवे लावून दिले. बाहेरसाठी पण दिवा घेऊन जाते ना. तुळसा बाईला दिवा राहिले. वाटी आहेत का ग आपल्याकडे? चल ते हवा चालू आहे ना. हवा चालते बाहेर. चल काय झालं? माझं
जेवण बाकी आहे. कपडे वगैरे चेंज केले मी आणि मुलांनी तर जेवण करून घेतलेलं आहे. आणि आता 10:30 वाजून गेलेले. मुलांनी जेवण वगैरे सर्व झालेलं आहे. आता त्यांना झोपवते. हे काही अजून आलेलं नाही आहे. माझं बी जेवण बाकी आहे, त्यांचं बी बाकी आहे. ते आल्यावरच जेवण करणार आम्ही. त्यांना 11 वाजून जाणार आहे. तर पोरी झोप ना मग तू आता. झोप बेटा, झोप. जा जा. 2-3 ताटं राहतील ते मी आता सकाळीच धुणार आहे. आणि हे कुकर वगैरे ते सकाळी जावर येईन. आता 10:30 पावणे 11 आणि त्यांना येते 11 वाजून जातील. तर मग जेवायला पण आम्हाला उशीर होऊन जाईल. तर माझं पण बाकी आहे, तुम्हाला तर सांगितलंच. तर चला, आजचा व्हिडिओ कसा होता कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि व्हिडिओ जरूर बघत जा माझे व्हिडिओ. आणि खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला. मी पण खूप मेहनत करते. आणि व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद.